वळूयात पुढच्या बातमीकडे। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत। कांदा सरासरीच्या भावात क्विंटल मागे 450 रुपयांची घसरण आज पाहायला मिळाली। ज्या कांद्याला काल सरासरी 1800 रुपयापर्यंत भाव मिळत होता त्याच कांद्याला आता निर्यात बंदीमुळे 1350 इतका भाव मिळतोय। क्विंटलच्या मागे 450 रुपयांची घसरण झाल्याचं पाहून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तसंच निर्यात खुली करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे। फटका बसणार आहे तुम्हाला कसं? निर्यात बंदीमुळे म्हणजे जे सोन्यासारखा पिकवलेला जो माल आहे तो एकदम शेतकऱ्याची आत्महत्या होईल बाबा। कवडी मोल भावाने विकला जातोय। त्याच्यामुळे जे एखाद्याच्या घरामध्ये शेतकऱ्याच्या एखादा आजारी वगैरे जर पडलं त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा पैसा नाही। इतकी वाईट अशी परिस्थिती या सरकारने शेतकऱ्यांवर ओढवली आहे। दुसरी गोष्ट DAP औषध रासायनिक केमिकल वगैरे याच्यावर लक्ष नाही, फक्त शेतकऱ्यांच्या मालावर गोष्ट आहे। त्या जमिनीवर खर्च किती होतो? आज 50,000 ते 60,000 रुपये लागतात, मजुरीला खर्च जातो। आणि आर्थिक दृष्टिकोन म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये मुली आहे, मुलं आहे, त्यांचे लग्न करायचे वर दुसरी गोष्ट आणखीन त्यांना दुसऱ्या घराचा कारभार बी सांभाळायचा आहे। या गोष्टी सरकार कुठलाही लक्ष देत नाही। आणि दुसरी गोष्ट सरकारने आम्हाला हे 6,000 रुपये देत आहे, या 6,000 रुपये भीक म्हणून देत आहे असं आम्हाला वाटायला लागलंय। आता हे नाही दिले तरी चालत, पण आमच्या शेतीला योग्य बाजार हा भाव मिळालाच पाहिजे। निर्यात बंदीमुळे काय फटका बसणार आहे तुम्हाला?